नंदी रमवुनी शेवट गोड करी गुरुराया, असं काय आहे का मगाशी म्हटलेलं आहे त्यामध्ये? भक्ता अखंडानंदी रमवणे असं ना, कशात? हां बघा, आता हेच म्हटलेलं अभंग तरी देखील लक्षात येईना कुठलं आहे तो, ते म्हणा बघूया तेवढंच. भक्ता अखंडानंदी रम, पण अखंडाला थांबतो आम्ही आणि त्याच्यानंतर नंदी रमवुनी, आणि माझ्यासारखा अर्थ सांगणारा भेटला ना, मग तो म्हणाला अखंडा या नावाच्या बैलावर, नंदी म्हणजे बैल, अखंडा म्हणून त्या नंदीचं बैलाचं नाव, त्याच्यावर बसून मग शेवट गोड केला. म्हणजे झालं काय अर्थ सांगतात म्हणून म्हणणार, अरे अखंड आनंदी म्हणून आधी दिलेला आहे ते. भक्ता अखंड आनंद, काही भंग नसणाऱ्या आनंदामध्ये, कायमच्या सुखामध्ये बुडवून देतात, तसा तर अर्थ होतो त्याचा. पण तसं म्हटलं तर भक्ता अखंडा थांबायचं तिथे, नंदी रमवुनी, मग नंदी वेगळा, नंदी म्हटलं तर बैल सारखं ईश्वराच्या पुढे बसलेला असतो, म्हणून आम्हाला केव्हाही त्या नंदीचाच ध्यास. अखंड आनंद म्हणून म्हटलेलं, त्यासाठी आई म्हणायच्या अक्षर तोडू नका, होईल तेवढं ते जवळजवळ असलेलं एक एकदम ना, भक्ता अखंड आनंदी रमवणे असंच घ्यायचं. तसंच तुझ्या दर्शने जाहलो धन्य रामा, हनुमंत पुलकित तनू असं आहे. हनु थांबतात तिथे, मंत पुलकित तनू, हा मंत कुठला आला म्हणून दुसऱ्याने याचा अर्थ सांगायचा. हनुमंत नाव आहे बघ, काय आहे त्याच्यामध्ये, रविवारचं आहे बघा संध्याकाळ, हनुमंत पुलकित तनू, ते म्हणायला बरं पडतं म्हणून म्हटलं तर देखील की हनुमंत पुलकित तनू असंही म्हणता येतं, म्हणून ते आता ते आठवलं म्हणून सांगितलं. बरं, आता एक लक्षात म्हणजे सांगायचं राहिलं होतं की आपण वाचन करत असताना, पुस्तक वाचन करत असताना, कृष्णप्रताप म्हणा इतर कुठलंही पुस्तक वाचन करीत असताना, आई आमच्या समोर बसून, हे सगळे आईने लिहिलेली पुस्तकं आहेत, आमच्या समोर बसलेत आणि मला सांगायला लागलेत, आता तुम्हाला समजूत करून घ्यायला काय गेलेलं आहे. नाही, कोणीतरी पुस्तक वाचतं आणि कायतरी आहे ते, बाप तिची सेवा आहे ती करू दे, आम्ही निश्चिंत आराम करतो 15 मिनिट, अशी आमची सगळ्यांची भावना होत असते. पण असं समजल्यानंतर मग थोडं सुधारणा होतं काय बघायचं. आईच सांगायला लागलेत ते, आईने लिहिलेली पुस्तकं आहेत ते वाचायला, असं नाही, आईच सांगायला लागलेली आहेत ती गोष्ट, मलाच सांगत आहेत, मी आणि आई दोघेच आहोत. आता मानसपूजा आहे बसल्या बसल्या आपण समजायचं तसं. खूपशा गोष्टी आम्ही मनातल्या मनात विचार करत असतो, हे या पगारात आलं तर की नाही, मग त्याच्यामध्ये एवढं वाचवायचं आणि एवढं करायचं, दुप्पट खर्च होऊन बसतं, ते गोष्ट वेगळी. पण मनातल्या मनात सगळं करत असतो की नाही, मग तसंच इथंही मनातल्या मनात विचार करा की आई इथं बसलेत, आईच वाचून दाखवायला लागलं इथं, आणि मग मी कसं ऐकतो, मग इकडे तिकडे बघतो बसतो नाही. त्यासाठी आपण तसं मनातून आणायला पाहिजे. आता कृष्ण प्रताप वाचायचा आहे म्हणून समजा, मग गोकुळातच आम्हाला घेऊन गेलेत आणि दाखवायला लागलेत, टी व्हीवर दाखवतात तसं, पण इथे खरंच कृष्ण खेळ करत आहे, मग काय गंमत होईल. काय तो शकटाचोराला काय मारतो, दुसऱ्याला काय मारतो, आणि इकडे कालियावर जाऊन थाई थाई नाचा लागतो, आमचं लक्षच तिकडे नाही तर काय होणार. कालियावर थाई थाई नाचतो म्हटल्यानंतर सहज सिनेमामध्ये ह्याच्यावर बघतानाच कितीतरी बरं वाटतं, आणि प्रत्यक्षात आई तसं दाखवायला लागेल, तसं आपल्या मनातच आपण म्हणायला लागलो तर काय गंमत होईल. करून बघायला पाहिजे तसं. थोबाडीत काल सांगितलं ना, ते गरुडाला तुमच्या समोरच दिला, तर तुम्ही तिथे बघत आहात आईंच्या पाठीमागे उभं राहून, तुमच्यापर्यंत काय कोणी येत नाही, मारुती येत नाही, गरुडा येत नाही, म्हणून तुम्हाला सेफ साईड तिथे बसायचं, आणि आई दाखवायला, हे बघ कृष्ण काय खेळ करायला लागलेला आहे, त्याला पाठवला आता गरुड, आणि आता काय होतंय बघ त्याची म्हणत असतात, आम्ही बघायचं तो दिल्याबरोबर काय फिरतो, मग आमच्या डोळ्याचं बरंच गरुडाने काय मार खातो आणि कसं फिरतो, कसं त्याचं गर्व झालं हे कळतं. म्हणून आपलं पण काम आहे मानसपूजा, वर आई सांगायला लागले आहे ते सगळं आम्हीच रंगवायचं, इथं हॉलमध्ये बसलेलं विसरायचं. आई एक ठिकाणी म्हणतात, ज्या वेळेला आपल्याला सगळ्याचा विसर पडतो त्यावेळेला आपण देवाकडे जातो.
भजन म्हणताना इतर सगळे विचार बंद पडायला पाहिजे. आणि आई म्हणतात भजन म्हणतो हेच तुम्ही विसरता. भजन म्हणत असताना भजनच म्हणतो हे विसरलं तर कसं? इतर सगळं विसरायला पाहिजे. त्याने असं म्हटलं, ह्याने असं म्हटलं, हे असं झालं, ते तसं झालं, माझं घर एवढं आहे, ते आता 3 रूमचं होणार, एक्सटेन्शन करायला लागलेले आहेत वगैरे. ते करतात करू दे. तुम्ही निश्चिंत राहा की आता इथे बसल्यावेळेला कुणाचाच मी नाही, मी आणि आई. आणि रंगवायचं इथे खूप असा आई बसायला की मी ऐकतो. मग त्या दृष्टीनं आता आई 2 गोष्टी सांगणार आहेत. मी कोणी नाही, ते आई बसलेले आहेत, तुम्हाला त्या गोष्ट सांगत आहेत. त्या दृष्टीने तुम्ही आता रामावतारात रामाला गुरुपदेश, वशिष्ठाने रामाला काय सांगितलं हे बघा. म्हणजे आई आम्हाला काय सांगतात त्याचं महत्त्व कळेल. श्री राम कथा सुमनहार म्हणून या पुस्तकाचं नाव. तर सगळी पुस्तकं अशी आहेत की त्याच्या आत शिरल्यानंतर आपल्याला काय कळत नाही. राम प्रत्यक्षच कोण आहे ह्याच्यामध्ये व्यक्ती आहे, तो प्रत्यक्षच आमच्यासमोर येतो. आणि आई इतकं वर्णन करून सांगतात ते विचारायला सोय नाही. पण आमचा दृष्टिकोन पाहिजे तसं. आम्ही लगेच वाचायला लागलं, बरं ती वाचायला लागली, होय झालं आता ते होऊ दे, 15 मिनिट मला काही संबंध नाही, ह्या भावनेत असल्यानंतर मग काही कळणार नाही. तो रामही जातो आणि ती सीताही जाते, सगळं तो आमच्यासमोर कशाला राहते. म्हणजे इतक्या भक्तीनं आम्ही जर ऐकायला लागलो. आईचं सांगणं गमतीचं असायचं, भजन करता तुम्ही हेच विसरता म्हणायची आई. खरं म्हणजे हृदयाला पीळ पडायला पाहिजे. आपण भजन म्हणतो, आळवतो, देवा म्हणायला पाहिजे. कसं काहीतरी झालं तर कसं ओरडत असतो की नाही, तसं देवाला ऐकावं, असं त्यांनी आपल्याकडे लक्ष द्यावं असं आपण म्हणायला पाहिजे. ते सोडून आम्हीच मोर्चा आल्यासारखं म्हणत असतो किंवा झोपतो भजनात, असं म्हणायचं आई. बरं आता प्रयोग करून बघूया. आता इथे बसल्या आईच सांगायला लागले. तसंच वेळ कमीच आहे, म्हणजे काय जास्त वेळ बसावा लागणार नाही. तसं म्हणजे 10 मिनिट विचार करा. आई सांगायला लागली रामाची गोष्ट. रामाला वशिष्ठाने काय सांगितलं हे आम्हाला आई सांगायला लागलेले आहेत. आणि तारेला काय उपदेश करतात ह्या 2 भाग वाचायचे आहेत. श्री रामचंद्रास गुरुपदेश. राम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न या 4 मुलांनी 8व्या वर्षात पदार्पण केल्यावर दशरथ राजाने अतिशय उत्साहाने त्यांचा व्रतबंध केला. त्यानंतर दशरथ मुलासह तीर्थाट नास गेला. परत आल्यावर राम सारखा एकांतात राहू लागला. त्याला बोलणे, ऐकणे, पाहणे, खाणे, पिणे इत्यादी काहीच रुचते नासे झाले. कसं होईल, कधी होईल आम्हाला. ते पाहून दशरथ मोठ्या चिंतेत पडला. त्याने रामाचे मानस समजून अंतर तो जाणू शकला नाही, जरी बाप झाला असला तरी. तेव्हा भयभीत होऊन दशरथ वशिष्ठ मुनींच्याकडे गेला आणि म्हणाला, महाराज, रामाला भूताने झपाटले असावे, कारण तो सदा सुंद होऊन बसतो. तेव्हा एकदा आपण त्याच्याकडे लक्ष द्यावे अशी माझी नम्र विनंती आहे. वशिष्ठाने रामाची विचारपूस केली. तेव्हा श्रीराम त्यांना साष्टांग नमस्कार घालून म्हणाला, महाराज, माझे मन अत्यंत उदासीन झाले आहे. कोणत्याही कामात उमेद अशी वाटत नाही. देह, धन, मान या सर्व क्षणभंगर विषयांच्या ध्यासातून कायमचे सुटावे असे सारखे वाटते. कामक्रोधादी शत्रूपासून तर पदोपदी मला त्रास होत आहे. राज्यादी भोगापासून तिळमात्रही सुख नाही याची पक्की खात्री झाली असून यापुढे जगण्यात मला किंचितही मौज वाटेना. जगात सर्वापेक्षा अत्यंत दुर्लभ असे जे आत्मज्ञान ते मला मिळावे, या पलीकडे माझी दुसरी अपेक्षा नाही. एक वार माझ्यावर कृपा करा आणि मला या अज्ञानापासून वर काढा. त्यावर वशिष्ठांनी प्रथम राम खरा ज्ञानाधिकारी आहे किंवा नाही याचे अनेक प्रश्नांचे द्वारे परीक्षा पाहिली आणि त्यावर उपदेश करण्यास प्रारंभ केला. वशिष्ठ म्हणाले, रामचंद्रा, गंगेने आपल्याला निर्मळ करण्यास्तव प्रार्थना केल्याप्रमाणे माझ्याजवळ ज्ञानोपदेश करण्यास तू विनंती करीत आहेस.
पण रामा, वास्तविक तू परात्पर परब्रह्म असून तुझ्यात मायेचा लवलेशही नाही. स्वरूपाच्या ठिकाणी जगच नाही तर भ्रमाला स्थान कुठून असणार? बीजामध्ये वृक्ष, सुतामध्ये वस्त्र किंवा पाण्यामध्ये तरंग, त्याप्रमाणे तुझ्यामध्ये सारे विश्व आहे. स्वतःच्या स्वरूपाचे स्वतःला विस्मरण होणे हे दुःखाचे कारण असून यालाच अज्ञान म्हणतात. इंद्रियावर जय मिळवला व वासनेचा क्षय झाला की स्वरूप दर्शन होते. करिता बहिर्सृष्टी तापदायक आहे हा गैरसमज तू काढून टाक. रामा, अंतःसृष्टी हीच दुःखास कारण आहे. याकरिता थोडा वेळ एकांतात बसून शांतपणे अंतर्यामी तू निरीक्षण कर आणि जी वृत्ती उठते तिच्या मागे न जाता तिचा साक्षी होऊन राहण्याचा चिकाटीने अभ्यास कर. तुझ्यात ज्या कल्पना उठतात त्या तुझ्यातच खेळतात आणि तुझ्यामध्येच विलीन होतात. त्याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती आणि लय हे त्रय तू प्रत्येक क्षणाला जाणत आहेस, म्हणून त्याचा तू साक्षी आहेस. तू चैतन्य रूप आहेस, स्वयंप्रकाश आहेस. देह जड आहे व परप्रकाशित आहे. देहाचाही तू द्रष्टा आहेस. करिता देह प्रारब्धाची गाठ घालून मी सांगितल्याप्रमाणे अभ्यासाकडे परिपूर्ण लक्ष केंद्रित कर. याप्रमाणे वशिष्ठांचा बोध ऐकता ऐकता रामचंद्राला समाधी लागली. 18 दिवस झाले तरी राम अजून समाधीतच आहे हे पाहून वशिष्ठांनी रामाला थोपटून सावध केले. जेव्हा रामाने हळूच डोळे उघडले तेव्हा समोर गुरुचरण त्याच्या दृष्टीस पडले. तोच त्याने गुरुचरणी मस्तक ठेवले आणि सद्गदित होऊन म्हणाला, महाराज, आपल्या कृपेने आत्तापर्यंत मी परम आनंद समुद्रात बुडून राहिलो होतो. ह्या आनंदापासून केव्हाही विन्मुख होऊ नये असे मला वाटते. यापुढे हा दुःखमय संसार मला नको आहे. या दासाला हेच सुख चिरकाल भोगू द्यावे हीच चरणी प्रार्थना आहे. हे रामाचे बोलणे ऐकून वशिष्ठांना हसू आले. ते म्हणाले, रामा, असा जर तू एकदेशी राहिलास तर तुला अखंडता कशी साधणार? जोवर अखंडता साधली नाही तोवर तुला संसार बंधनातून सुटता येणार नाही. रामा, तुला समाधीत असता सुख व जागृतीचं दुःख जर जाणवते तर ज्याला तू अखंड सुख समजत आहेस ते सुख खास नव्हे. जग हे मिथ्या आहे असे विवेकाने तू प्रथम निश्चित कर, म्हणजे साक्षीत्वाने जगात तुला विहार करता येईल. मिथ्या जग हे अलंकार व आपण सत्य सुवर्णाप्रमाणे समज. लहरीप्रमाणे जग मिथ्या व आपण जलाप्रमाणे सत्य आहोत. असे सुवर्णापासून अलंकार झाले तसे आत्म्यापासून जग निर्माण झाले आहे. लहरी जशा पाण्याहून निराळ्या असू शकत नाही तद्वत आपल्यापासून जग निराळे नाही. हे विश्व आपल्यातच असल्याने विश्वाला सोडून आपण एक क्षणही राहू शकत नाही. चालता बोलता सर्व व्यवहार करीत असताही समाधीचा भंग न होणे हीच खरी समाधी, सहज समाधी, अखंडता व मुक्ती होय. रामा, दुष्टांचा संहार व सज्जनांचे रक्षण करून भूभार हलका करण्यासाठीच तुझा अवतार आहे. म्हणून आता तू उठ आणि धनुर्विद्येचा अभ्यास करू लाग. रामा, यापुढे सर्व व्यवहार करीत असताही अंतरी पूर्ण त्यागी व बाह्यातकारी पूर्ण भोगी असे तू आपले वर्तन ठेवीत जा. आपण आत्मरूप असल्याची ही स्मृती सतत जागृत ठेवून बाहेरून जो जसा भेटेल तसे त्याच्याशी वागत जा. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. करिता सतत लक्षात ठेव. पुढे साधनांती राम पूर्ण काम झाला. कथान सुमन महाराज आपल्याकडेच पुस्तक आहे, आईने दिलेलं, हे मी वाचलो. आणि ह्याच्यात काय आईने सांगितलेलं हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आई काय सांगायला अवतार घेतले ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आईंचा अनुभव आला मला. आमच्या मुलीचं लग्न झालं, मग SSC परीक्षा झाली, ते तिला फर्स्ट क्लासमध्ये आली, डिस्टिंक्शनमध्ये आली, हे सांगण्यासाठी आई आले. त्या सगळ्या गोष्टी होतच असतात.
कुणीतरी आम्हाला विचारलं, मग आमची मुलगी हरिमंदिरात न जाताच पास झाली, त्याचं कसं? मग असं तसं नाही. आईंचा अवतार कशासाठी आहे काय सांगतात बघा. आत्मज्ञान द्यायचं म्हणजे अखंड सुखात राहण्यासारखा आम्हाला तेवढंच वशिष्ठाने केलं असं नसून गुरूंचं कार्यच ते आहे. ते अवतार घेत असतात ते सांगण्यासाठी आपला प्रपंच प्रत्येक दिवस आनंदात जायला पाहिजे. त्याला सहज समाधी म्हणायचं. प्रत्येक दिवस रडायचं, कधीतरी एकदा सुखी होईन असं नाही आहे आईंचं तत्वज्ञान. ह्या क्षणापासून काय पाहिजे ते होऊ दे, देहाला काय पाहिजे ते होऊ दे, मनाला काय पाहिजे ते होऊ दे, पण आपण सुखी आहोत. आणि म्हटल्यानंतर मग संपलं. आपण साखर आहोत म्हटल्यानंतर कडू कधी होईल? आमचं साखर कडू आहे, बरं कडू ठेवून घेऊन बसा तुमच्याकडे. कधीतरी होईल का न होण्यासारख्या गोष्टी बोलल्या तर काय त्याला अर्थ? आपलं साखर, कुणाचा घरी साखर असतं तरी साखर असेल तर गोडच. त्याप्रमाणे आपला स्वरूप आनंदाचंच आहे हे गुरूंच्याकडे गेल्याशिवाय कळत नाही. गुरूंच्याकडे जाऊन समजून घ्यायचं म्हणजे हेच आहे. त्याच्याशिवाय आपण किती काय बाकीच्या काही गोष्टी आम्ही केलो तर तो खरा अनुभव असा नाही. आता ह्याच्या पुढे सुग्रीव म्हणाला रामाला, मी तुझी बायको शोधून देतो, पण माझी बायको वालीने पळवलेली आहे, तर त्याच्याबद्दल तू वालीला शिक्षा कर. त्यावेळची गोष्टी. त्यावर सुग्रीव वालीजवळ गेला. त्याने रामकृपेचे चिलखत घातले असल्याने तो अगदी निर्भयपणे त्याला म्हणाला, वाली, बऱ्या बोलाने तू माझी बायको व राज्य माझे मला दे, नाही तर युद्धात सज्ज हो. शत्रू सम मानलेल्या बंधू सुग्रीवाचे हे भाषण ऐकताच वाली अत्यंत संतापला. त्याने लगेच युद्धाची तयारी केली. बरेच दिवस दोघांचे युद्ध चालले. शेवटी वालीने सुग्रीवाला खाली पाडले आणि त्याच्या छातीवर एक मुष्टिप्रहार केला. तेव्हा तो कासा विसरून रामाकडे पाहू लागला. तोच रामाने आधी ठरल्याप्रमाणे वालीवर बाण सोडला. त्याच क्षणी एखादा वृक्ष उन्मळून पडावा तसा वाली धाडकन धरणीवर पडला. वालीने रामाला प्रश्न केला, रामा, तू क्षत्रिय असून असा अन्याय कसा केलास? नकळत बाण मारणे हा वीरांचा धर्म आहे काय? त्यावर राम म्हणाला, जो वीर आहे त्याला चोरून बाण मारणे हा अन्याय आहे, परंतु तू अधर्मी असल्याने तुला तसे मारणे हा न्यायच आहे. तू आजवर पुष्कळ अनाचार केलेस, त्यात तू वनचर आहेस, तेव्हा तुला गुप्त मारण्यास योग्य आहे. माझा अवतार दुष्ट व पतितांचा नाश करण्याकरता आहे, म्हणून मी जे काही केले आहे ते यथायोग्यच आहे. हे ऐकून वाली सद्गदित झाला व म्हणाला, रामा, खरोखर तू अवतारी पुरुष आहेस, हे पूर्णपणे आता माझ्या लक्षात आले. तुझ्या हातून मरण येण्याकरता मी पुष्कळ पुण्य केले असावे. रामा, 15 दिवसापूर्वी लंकेचा राजा रावण या मार्गाने तुझी सीता घेऊन गेला. माझ्या तरुणपणात एकदा मी रावणाला काकेत घेऊन चतुसमुद्रात स्नान केले आणि घरी आणून त्याला माझ्या पुत्राच्या पाळण्यावर टांगून ठेवले. जेव्हा त्याचा बाप पौलस्ती याने माझ्याकडे याचना केली तेव्हा मी त्याला त्याच्या स्वाधीन केले. जर मी घायाळ झालो नसतो तर आता सुद्धा एका क्षणार्धात मी त्याला देमाय धरणी ठाय करून सोडले असते. पण आता माझ्याकडून तुझी सेवा घडण्यासारखी नाही, याबद्दल मला अतिशय वाईट वाटते. एका अर्थी मी भाग्यवानच होय, म्हणून तर आज तुझ्या बाणे करून माझा देहत्यागाची संधी मला मिळाली. रामा, खरोखरच माझे पूर्वपुण्य बलवत्तर आहे. इतके बोलून वालीने बंधूला जवळ बोलावले आणि म्हणाला, सुग्रीवा, राम हा साक्षात परमेश्वराचा अवतार आहे. त्याची तू मनोभावे सेवा कर, म्हणजे खचित तुझे कल्याण होईल. राम तुझा पाठीराखा असल्यावर तुला काहीच कमी पडणार नाही, करिता तू रामचरण कधीच विसरू नको. तसेच रामाची सीता आणून देण्याची मनापासून खटपट कर. तुझ्यामुळे मला रामाचे दर्शन झाले, आज मी धन्य झालो. इतके बोलून रामाकडे पाहत पाहत वालीने प्राण सोडला. हा वृत्तांत समजल्यावर वालीची पत्नी तारा ही तेथे आली व पतीच्या प्रेतास कवटाळून आक्रोश करू लागली. थोड्या वेळाने रामाच्या सन्मुख उभी राहून, रामा, तू माझ्याबरोबर बाण सोड, म्हणजे मलाही सद्गती मिळेल. पतीच्या मागे राहून माझा काय उपयोग, असे म्हणाले. तेव्हा राम म्हणाला,
तारे, तू कितीही शोध केलास तरी तो व्यर्थच. जे फुलते ते झडणार, उगवते ते मावळणार, जन्मले ते मरणार. हा सृष्टीचा नियमच आहे. वाली आपल्याला सोडून गेला म्हणून तू रडतेस, पण वाली हे नाव देहाला आहे की आत्म्याला आहे ते तू प्रथम मला सांग. वाली हे नाव आत्म्याचं म्हणशील तर आत्मा स्वयंभू, अविनाशी, शाश्वत आहे, देहनाशवंत आहे. स्वर्ग, मृत्यू, पाताळादी हे लोकत्रय देखील उत्पन्न झाले म्हणून कालांतराने त्यांचाही नाश होणार. पण आत्मा मात्र स्वयंभू, अविनाशी असल्याने त्याचा मात्र कधी नाश होत नाही. जे उत्पन्न झाले त्याला आकार आहे आणि ते एक ना एक दिवशी नाश पावणार आहे. जगात आत्मा एकच अमर आहे. करिता कायमचेच सुखी होण्यासाठी प्रत्येक मानवाने आत्मचिंतन करीत जावे. तू जर माझ्या सांगण्याप्रमाणे वागण्याची तयारी दाखवशील तर तुझ्या हिताच्या 2 गोष्टी मी तुला सांगेन. त्यावर तारेने इच्छा दर्शवल्यावरून राम म्हणाला, यानंतर तू सुग्रीवाला माळ घाल आणि त्याच्याबरोबर सुखाने संसार कर. हे कृत्य वेदविरुद्ध होत नाही याबद्दल मनात शंकेला तिळमात्रही स्थान देऊ नको. माझ्या सांगण्यावर जर विश्वास ठेवशील तर पतिव्रता म्हणून लोकात तुझी कीर्ती होईल. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.